मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या आगामी आंदोलनाचा ॲक्शन प्लॅन जाहीर केलाय। 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील मुंबईकडे पायी प्रस्थान करणार आहेत। पाहूया जरांगेंच्या लॉंग मार्चवरचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठा समाज बांधवांचं वादळ आता मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मुंबईकडे घोंघावणार आहे। मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेल्या मनोज जरांगे पाटलांनी आता त्यांचा मोर्चा मुंबईकडे वळवलाय। मनोज जरांगे पाटलांचा हा लॉंग मार्च लाखांचा नव्हे तर कोट्यवधींचा असेल असा दावा आंदोलक करतायत। 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने पायी कूच करणार आहेत। अंतरवाली सराटीतनं निघाल्यावर सरकारसोबत कोणतीही चर्चा होणार नाही असं जरांगे पाटलांनी निक्षून सांगितलंय। सगळे चालत जाणार, मी स्वतः चालत जाणार, पायी जाणार मुंबईपर्यंत। आम्ही सगळे 26 तारखेपर्यंत आम्ही मुंबईला पोहोचतो। कसं आता प्रोग्राम पडणारच आहे, ते रूट पडलच आणि तयारी मात्र सुरू झाली। आमच्या पुढं पर्यायच नाही, कारण आमच्यावरती बी काही जबाबदारी। अंतरवाली सराटीतनं निघालेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबत येणारे आंदोलक 26 जानेवारीला मुंबईमध्ये धडकतील। राज्याची राजधानी असलेल्या मुंबईनं आतापर्यंत अनेक मोर्चे पाहिलेत, पण 26 जानेवारीला धडकणारा मराठा समाज बांधवांचा हा लॉंग मार्च या इतर आंदोलनांपेक्षा हा वेगळा आणि ऐतिहासिक ठरण्याची चिन्ह आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या आतापर्यंतच्या सभांनी लाखांचा आकडा ओलांडलाय आणि आता आरक्षणासाठीची ही शेवटची लढाई असल्यानं मराठा समाज बांधव द्वेषानं रणांगणात उतरणार असल्याची चिन्ह दिसतायत। राजकारणी नेत्यांविषयी इतका रोष आहे मराठा समाजा की प्रचंड, ते त्यांच्या लक्षातच आहे ना, ते सहज धरून चालले। असं होईल, ते पूर्वीचा नाही राहिला। तुम्हाला जर आता तेच गरजेचं आहे, तुम्हाला वाटतं तेच पाहिजे आणि त्याचंच ऐकताना तुम्ही मराठ्यावर अन्याय करायला लागला, तर तुम्ही आता त्याच्या गळ्यात हात टाकून हिंडत राहा समुद्राच्या कडीकडीने। मराठा सोबत नसल्यावर काय भयान होतं हे तुम्हाला थोड्या दिवसात लक्षात येईल, थांबा म्हणा जरा। मनोज जरांगे पाटलांनी आगामी आंदोलनाचा प्लॅन नेमका कसा असेल ते जाहीर केलंय। पायी मुंबईला जाताना वाटेत लोक सोबत येतील, त्यांच्यासह मुंबईकडे कूच सुरूच राहील। मुंबईला येताना कुणीही हिंसा करायची नाही, मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाही, कुणीही जाळपोळ तोडफोड करायची नाही, शांततेत जायचं, शांततेत यायचं। जो हिंसा करेल तो आपला नाही, हिंसा करणाऱ्यांना पकडून द्या, मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे यायचं नाही। ही लढाई लहान नाही दादा, वेळ तर 1 घंट्याचा आम्ही त्यांना दिलेला नाही। समाज लाखाच्या संख्येने एकत्र आला म्हणून बावचळून उठायचं आणि चला रे उद्या सकाळीच असं म्हणणं म्हणजे समाजाची फसवणूक करणं किंवा फसकत करणं। एवढं मोठं आंदोलन चालवायचं असलं तर आपल्याला खूप शहाणपणानं, हुशारीनं, दूरदृष्टी ठेवून चालायला लागतं आणि नियोजनबद्ध ठरवायला लागतं, तरच माणसं यशस्वी होतात। मुंबईतल्या आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठीचं आमरण उपोषण करणार आहेत। आझाद मैदानानं आतापर्यंत हजारो आंदोलनं आणि आंदोलकही पाहिलेत, पण मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी आंदोलनासारखं आंदोलन आझाद मैदानानं आतापर्यंत पाहिलेलं नसेल। देशाच्या इतिहासात नोंद असणारं हे आंदोलन ठरेल, यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।